नमस्कार, मी वैशालीज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते। आणि आज आपण बनवत आहोत भगरची शेव। भगरची शेव बनवायला अतिशय सोपी आहे। तुम्ही एकदा करून बघा, आजपर्यंत केली नसेल आणि पहिल्यांदा जरी करत असाल तर अगदी परफेक्ट बनेल। चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, भरपूर शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर अशी ही उपवासाची शेव तयार करण्यासाठी आपण इथे घेतलेले आहे 1 वाटी भरून भगर आणि 1 वाटी भरून साबुदाणा। हा भगर मी स्वच्छ कपड्यामध्ये टाकून पुसून घेतलेला आहे, म्हणजे यामध्ये जी काही धूळ लागलेली असेल ती धूळ सुद्धा निघून जाईल। तसेच साबुदाणा सुद्धा आपण स्वच्छ पुसून घेतलेला आहे। चला तर मग सर्वात अगोदर आपल्याला हे दोनही साहित्य मंद आचेवरती भाजून घ्यायचे आहे। भगर आणि साबुदाणा भाजण्यासाठी गॅसवरती आपण एक कढई ठेवून घेतली आणि त्यामध्ये सर्वात अगोदर हा भगर घालून घेतला। खूप जास्त भाजायचं नाहीये, अगदी आपल्याला गरम होईल एवढंच भाजायचं आहे, कारण याची आपल्याला पावडर करायची असल्यामुळे हलकंसं गरम करून त्यामधलं जे मॉइश्चर असतं ते मॉइश्चर निघून जातं आणि छान पावडर याची तयार होते। अर्धा मिनिट झालेला, लगेच आता आपण यामध्ये साबुदाणासुद्धा घालून घेऊ। साबुदाणा भाजल्यानं की त्याची पावडर पण छान होते आणि साबुदाणा छान फुलतो, दुप्पट असा फुलतो। त्यामुळे साबुदाणासुद्धा आपण मंद आचेवरती आता इथे भाजून घेऊ। 2 ते 3 मिनिट झालेले आहेत आणि साबुदाणा आणि भगर छान खमंग भाजल्या गेलेला आहे, छान सुगंध सुटलेला आहे। आता त्यामध्ये आपल्याला 1 चमचा भरून जिरं घालून घ्यायचं आहे आणि 10 ते 12 असे मिरे घालून घ्यायचे, म्हणजे आपल्या या शेवला टेस्ट खूप छान येणार। आणि 1 मिनिट हे सगळं परतवून घ्यायचं आणि आता आपल्याला इथे गॅस बंद करून घ्यायचं आहे। गॅस बंद करून घेतलेला आहे। आता हे पूर्णपणे आपल्याला गार करून घ्यायचं आहे। साबुदाणा आणि भगर हलकासा थंड झालेला आहे। आता आपण हा साबुदाणा आणि भगर एका मिक्सरच्या पॉटमध्ये ट्रान्सफर करून घेऊ। झाकण लावून याची आपण प्लेन पावडर तयार करून घेऊ। आणि हे बघा, छान अशी इथे याची पावडर तयार झालेली आहे। अशी ही तयार पावडर आपल्याला गाळून घ्यायची आहे। तर त्यासाठी आपण इथे एक बाउल घेतला आणि त्या बाउलमध्ये अशी चाळणी ठेवून घेतली आणि त्यामध्ये हे संपूर्ण पीठ आपण घालून घेऊ आणि चाळून घेऊ। शेव तयार करण्यासाठी आपल्याला छान बारीक पीठ हवं आहे, त्यामुळे असं गाळून घ्यायचं। हलकंसं इथे रवाळ हे पीठ राहिलेलं आहे, हे पीठ आपण बाजूला काढून घेऊ। आणि बघा, इथे आपलं छान प्लेन पीठ इथे तयार झालेलं आहे। असं प्लेन पीठच आपल्याला या रेसिपीसाठी, म्हणजे उपवासाची शेव बनविण्यासाठी लागत आहे। पीठ तयार झालेलं आहे। चला तर मग आता ही रेसिपी कशी बनवायची ते बघूया। तर त्यासाठी गॅसवरती आपण एक कढई ठेवून घेतली आणि त्यामध्ये आता पाणी मोजून घालू। जसं 1 वाटीभर भगर आणि 1 वाटीला थोडा कमी आपण साबुदाणा घेतला होता, तर इथे आपण 3 वाट्या पाणी घालून घेऊ। 2 वाटी झालेला आहे आणि आता ही शेवटची एक 3 वाटी। गॅस सुरू करून घेतलेला आहे। पाण्याला आपण उकळी काढून घेऊ। यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेतलं, तो व्हिडिओ माझ्याच्याने मिस झालेला आहे। पाण्याला छान उकळी आलेली आहे। आता त्यामध्ये आपण हे पीठ घालून घेऊ। पीठ घालण्यापूर्वीच अर्धी वाटी पाणी आपल्याला काढून घ्यायचं होतं, म्हणजे लागलं तर आपण नंतर घालू, कारण काही भगर किंवा साबुदाणा कमी जास्त पाणी शोषून घेतो। त्यामुळे अर्धी वाटी पाणी काढून घेतलं आणि ही उकड आपल्याला छान चमच्याच्या साहाय्याने एकजीव करून घ्यायची। हे पीठ कुठेही कोरडं राहू नये, व्यवस्थित चमच्याच्या साहाय्याने ही उकड आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे। पाणी आता थोडं कमी वाटत आहे, म्हणून राहिलेल्या पाण्यामधून थोडंसं पाणी मी पहिल्यांदा घालून बघते, मिक्स करून घेते। आणखीसुद्धा पाणी आपल्याला कमीच वाटत आहे, त्यामुळे राहिलेलं पाणीसुद्धा घालून घेते, म्हणजे 1.25 वाट्या भगर आणि साबुदाण्याला आपल्याला इथे पूर्णपणे 3 वाटी पाणी लागलेलं आहे। ज्याप्रमाणे आपण चकलीची उकड काढतो ना, अगदी तशीच उकड इथे आपल्याला काढून घ्यायची आहे। आता यावरती आपण झाकण ठेवून घेऊ आणि या पिठाला मस्त 5 ते 7 मिनटं दणदणीत वाफ काढून घेऊ। भरभर आपण मिक्स करून घ्यायचं। आता यावरती झाकण ठेवून आपण गॅस बंद करून घेणार आहोत। मी गॅस बंद केला। आता हे हलकंसं आपण इथे थंड होऊ देऊ। 5 ते 6 मिनिट झालेले आहे। आता ही उकड आपण एका परातीमध्ये काढून घेऊ। जास्त वेळ ठेवायचं नाही, नाहीतर शेव आपली जास्त तेल पिईल। आणि हलकंसं कोमट होईपर्यंत आपण हे असंच राहू द्यायचं। त्यानंतर हाताला थोडंसं पाणी घेऊन हाताला सोसवेल एवढं कोमट झालं की हे पीठ ज्याप्रमाणे आपण भाकरीचा उंडा मळतो ना, अगदी तसंच मळून घ्यायचं। मळताना पीठ जर कोरडं वाटत असेल तर थोडासा पाण्याचा हबका मारायचा आणि मस्त पीठ मळून घ्यायचं। जर तुमचं पाणी या स्टेजला जास्त झालं असेल तर
अर्धा वाटी साबुदाणा पहिल्यासारखाच भाजून घ्यायचा, छान बारीक पावडर करून घ्यायची, चाळणीने गाळून घ्यायची आणि यामध्ये घालून घ्यायचं, म्हणजे तुमचं पाणी व्यवस्थित होऊन जाईल. आता आपण घातलेलं पाणी इथे अगदी परफेक्ट झालेलं आहे बघा. ज्याप्रमाणे आपण भाकरीसाठी उंडा तयार करतो ना, अगदी तसंच इथे उंडा तयार झालेला आहे आणि छान चिक्की या पिठाला आलेली आहे. आता मस्त हाताने थोडंसं जोर देऊन हे पीठ मी मळून घेते. यामध्ये आपण जिरं आणि मिरेपूड बारीक केली असल्यामुळे या शेवला खूप छान टेस्ट येते. पीठ मळताना इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची, पीठ खूप सॉफ्टही मळायचं नाही आणि खूप कडकही मळायचं नाही. जर आपण पीठ सॉफ्ट मळलं तर शेव एकाला एक चिकटून जाईल, म्हणून थोडंसं घट्ट पीठच मळून घ्यायचं. अगदी परफेक्ट पीठ इथे तयार झालेलं आहे. आता आपल्याला याची शेव पाडून घ्यायची असल्यामुळे आपण इथे घेतलेला आहे एक साचा, जो आपण शेव किंवा चकली पाडण्यासाठी वापरतो तो साचा आपण इथे घेतलेला आहे. शेव पाडण्यासाठी अशा 2 चकत्या असतात, तर त्यापैकी मी ही बारीकवाली चकती वापरते आहे. आता ही चकती यामध्ये टाकून घेते आणि या पिठामधून आपण जेवढा आपला साच्यामध्ये गोळा बसेल तेवढा घालून घेते. यापूर्वी मी भगरची चकली बनवलेली आहे आणि अतिशय खुसखुशीत अशी ही चकली तयार होते. तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर माझ्या चॅनलवरती जाऊन नक्की तो व्हिडिओसुद्धा बघा. आता आपल्याला हा साचा पॅक करून घ्यायचा आहे. इथे आपला शेवसाठी लागणारा साचा तयार झालेला आहे. आता आपल्याला शेव पाडून घ्यायची आहे. तर ह्या राहिलेल्या गोळ्यावरती आपण झाकण ठेवून द्यायचं, म्हणजे हा कडक येणार नाही. मी एक परडं ठेवून घेतला आणि त्यावरती असा हा प्लास्टिकचा जो कागद असतो तो प्लास्टिकचा कागद टाकून घेतला. आता यावरती आपण शेव पाडून घेऊ. शेव पाडताना शक्य तेवढी मोकळी शेव पाडून घ्यायची आणि थोडी चिकटली तरी काहीही हरकत नाही. ती तळताना अतिशय खुसखुशीत लागते. एकदा तुम्ही करून बघा आणि त्यानंतरच कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि हे बघा, इथे आपली ही संपूर्ण भगर आणि साबुदाण्याची शेव घालून झालेली आहे. आता हलकीशी शेव इथे सुकलेली आहे. त्यानंतर मी घेतलेला आहे इथे एक हा काटा चमचा आणि काटा चमच्याच्या साहाय्याने आपण ही शेव अशी थोडीशी अशी मोकळी करून घ्यायची. तेलामध्ये पण ही मोकळी होते, परंतु हलकीशी आपण ही मोकळी करून घेऊ. आणि ही शेव आता आपण उन्हामध्ये ठेवून छान खणखणीत वाळवून घेऊ. एका उन्हामध्ये ही शेव पूर्णपणे वाळल्या जाते. शेव छान खणखणीत वाळली की वर्षभर आपल्याला स्टोअर करून ठेवता येते. आणि बघा, वाळून ही आपली शेव मस्त अशी झालेली आहे. छान बारीक अशी शेव झालेली आहे आणि एका दिवसामध्ये ही वाळून तयार झालेली आहे. अशी ही तयार शेव आता आपल्याला तळून घ्यायची आहे. चला तर मग गॅसकडे वळूया. तुम्ही बघू शकता 1.5-2 वाटी साहित्यापासून भरपूर सारी शेव इथे तयार झालेली आहे. शेव तळण्यासाठी गॅसवरती कढई ठेवून घेतली आणि त्यामध्ये तेल घालून घेतलं. तेल इथे मध्यम तापलेलं आहे. छोटासा आपण पहिल्यांदा तुकडा टाकून बघू आणि बघा, आपलं तेल छान तापलेलं आहे आणि हा शेवचा तुकडा अगदी एका सेकंदामध्येच तळून वरती आलेला आहे. असा हा तुकडा आता मी बाजूला काढून घेते. चला तर मग आता आपण शेव तळूया. कढईमध्ये बसेल एवढी मी शेव घालून घेतली आणि तुम्ही बघू शकता छान दुप्पट तिप्पट आपली ही शेव इथे फुललेली आहे. छान तळून घ्यायची, म्हणजे आतपर्यंत शेव तळल्या जाईल आणि पांढरी शुभ्र अशी शेव इथे तळलेली आहे. शेव तळताना तेलाचं टेम्परेचर अगदी बरोबर असावं. जर तेल कमी तापलेलं असेल तर शेव तळल्यानंतर कडक लागेल आणि व्यवस्थित तापलेल्या तेलामध्ये जर तुम्ही शेव तळली तर मस्त खुसखुशीत अशी शेव तयार होईल आणि चवीला तर खूपच छान लागते. एकदा तुम्ही ही शेव बनवून बघा, कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आता एक बाउल भरून मी शेव तळून घेते आणि हे बघा, मस्त पांढरी शुभ्र आणि खुसखुशीत अशी शेव इथे तळून तयार झालेली आहे. ह्या शेवचा आता आपण क्रंचीनेस बघूया. आणि बिलकुल तेलकट झालेली नाही आहे. तर तुम्हाला माझी आजची ही शेव बनविण्याची रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, भरपूर शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच मस्तशा रेसिपीमध्ये. धन्यवाद.